हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब कामाच्या गोष्टी या चॅनलमध्ये. कारण आपल्या चॅनलच्या माध्यमाने आपण आजारांबद्दल माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण फिजिकल हेल्थ आणि सोशल हेल्थ म्हणजे नक्की काय असतं आणि काय काय करायला हवं ते सुधारण्यासाठी ह्या गोष्टी समजून घेतलं होतं. तर आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे मेंटल हेल्थ. फॉर्च्युनेटली ना सोशल लाईफ किंवा डिजिटलायझेशनमुळे ह्या सगळ्या गोष्टी भरपूर डिस्कस होताना आढळतात, चर्चा होतीये, पण इम्प्लिमेंटेशन होत नाही ना. रिझल्ट तर जे मेंटल हेल्थ केसेसचे आहेत हे ॲक्च्युली वाढत वाढत चाललेत, हे कमी होताना दिसत नाही आहेत आपल्याला. सो काय असतं माहिती आहे का, मेंटल हेल्थ म्हणजे तुमचे सायकोलॉजिकल, बिहेवियरल, इमोशनल पॅटर्नमध्ये बदल व्हायला सुरुवात होऊन जातात. आता कसं असतं माहिती आहे का, ह्युमन इमोशन्स जे असतात म्हणजे प्रत्येक माणसाला राग, दुःख, प्रेम, चिंता, भीती, काळजी, ईर्ष्या, जलसी हे ज्या इमोशन्स असतात ना, हे सगळ्यांना असतातच. पण काही लोकांच्या त्या वाढलेल्या असतात, काहींच्या त्या फारच कमी असतात. आणि जेव्हा ह्याच्यामध्ये बदल होतात ना इमोशन्स लेवलमध्ये, तेव्हा या गोष्टींचे आपल्याला प्रॉब्लेम व्हायला वेळ लागत नाही बघा. जसं की आपण एखादं एक्झाम्पल घेतलं की जसं की एन्झायटी किंवा चिंता. चिंता ही चितेच्या समान असते, हे मराठी वाक्य का आलं असेल, कधी विचार केला यावरती? कारण की चिंता करणं ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक माणसाला कुठली तरी नवीन सुरुवात करताना, नवीन गोष्ट करताना थोडी तरी चिंता वाटणार. पण जेव्हा या चिंतेचं रूपांतर म्हणजे एक म्हणतो ना आपण कॉन्स्टंट वरी, एन्झायटी जेव्हा बदलायला लागतात ह्या गोष्टीनं, तेव्हा तिथे प्रॉब्लेम आहे. अँटिसिपेशन म्हणजे एखादी गोष्ट होण्यापूर्वीच होईल का, कसं होईल, काय होईल या गोष्टींचा सतत विचार करत राहणे. ॲप्रेन्शन म्हणजे एखादी गोष्टीची भीती मनामध्ये बसणं की नाही हे तर होऊच शकत नाही, हे तर काम आपल्याकडून होणारच नाही. म्हणजे एन्झायटी प्लस फिअरचं कॉम्बिनेशन आहे हे. तर तुम्ही बघा ना, स्टेजेस वाढत वाढत जात आहेत, तर इथे आपल्याला कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. काही पॉइंटर्स काढलेत मी अगदी फक्त रेफरन्ससाठी की आपल्याला काय करायचं आहे. माझ्याकडे कुठलीही स्क्रिप्ट नाही आहे, क्वेश्चन आन्सर सेशनप्रमाणेच आपण बघून घेऊयात. तर बघा की आता जर आपण या प्रॉब्लेमकडे लक्ष दिलं नाही ना, तर जगातला हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बनू शकतो काही वर्षानंतर. ठीक आहे. आता मानसिक स्वास्थ्याचं आपण काय करूयात, पहिले क्वालिटी ऑफ मेंटल हेल्थ जाणून घेऊयात, म्हणजे हेल्दी मेंटल हेल्थ जे म्हणू शकतो आपण. बघा कसं असतं की प्रत्येक माणसाने ना आत्मनिर्भर असणं फार गरजेचं आहे, सेल्फ सफिशियंट असणं फार गरजेचं आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजे, एम्पॅथी, लव्ह दाखवता आलं पाहिजे, एक्सप्रेस करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. किंवा आपल्यावरती जर कुणाची तरी जबाबदारी आहे ना, तर ती जबाबदारी घेता आली पाहिजे. मग ती कामाची, रिलेशन्सची, कुणाची पण असू शकते. त्या जबाबदारी घेताना तिथे तुमचे एफर्ट्स दिसले पाहिजे, है ना. किंवा तुम्ही एखाद्या ऑथॉरिटीच्या अंडरमध्ये जर काम करताय ना, तर तिथे तुम्हाला ते काम करता आलं पाहिजे, त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करता आले पाहिजे. तुमच्या कलिगसोबत तुमचं मॅनेजमेंट किंवा तुम्हाला ते कोऑपरेट करता आलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो की तुमच्या आवडीनिवडी तुम्हाला जोपासता आल्या पाहिजे आणि त्या आवडीनिवडीतून तुम्हाला काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करता आलं पाहिजे. या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो की पर्सनॅलिटीला डेव्हलप करणाऱ्या गोष्टी म्हणजे कम्युनिकेशन, तुमचे एक्सप्रेशन्स, तुमचा कॉन्फिडन्स लेवल, तुमचा ॲक्टिव्हिटीज, ह्या ज्या गोष्टी असतात ना, हे तुमचं मेंटल हेल्थ किती स्ट्रॉंग आहे हे दाखवतात. सगळ्यात महत्त्वाचं, आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सगळ्यांनाच येतात, पण त्याच्यातून निघायचं कसं हे तुमच्या मेंटल हेल्थवरती डिपेंड आहे. जेवढी मेंटल हेल्थ स्ट्रॉंग तेवढंच तुम्ही त्या सिच्युएशनला खूप चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकता. पण मेंटल हेल्थ जर खूप जास्त वीक असेल ना, तर आपण बघतो ना सुसाईडच्या केसेस घडतात किंवा काहीतरी एखाद्याच्या हातून चुकीचं कार्य घडून जातं, तर अशा प्रकारच्या गोष्टी असतात बघा. ओके. तर हेल्दी ह्युमन बिंगला मेंटल, फिजिकल आणि सोशल ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण त्यापैकी मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्त्वाचं का, कारण की जर मानसिकरित्या जर माणूस खचलेला असेल ना, तर तो शारीरिकरित्या आपोआप खचत जातो. आणि मेंटल हेल्थ किंवा मानसिक रुग्ण जे असतात हे फक्त मनाने आजारी नसतात, ते शरीराने पण आजारी पडतात. काही लोकांना डोकं दुखणं, धडधड होणं, घाम येणं किंवा डायजेशनचे प्रॉब्लेम सतत राहणं, कंटिन्यू झोप येत राहते त्यांना, लिथार्जिक वाटतं, शरीरामध्ये खूप थकवा, अशक्तपणा, एनर्जी त्यांना वाटत नाही. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला एक बघायला मिळतात की काय काय असू शकतं. तर पुढचा प्रश्न आहे आपला की मानसिक स्वास्थ्य बिघडण्यामागे काय काय कारणं असू शकतात, कॉजेस काय काय असतात. सगळ्यात पहिले तर आपण बघूयात की जेनेटिक असू शकतं. त्याच्यानंतर ॲडव्हान्स चाइल्डहूड इफेक्ट म्हणजे अगदी लहान वयामध्ये जेव्हा लहान मुलं वाढत असतात ना, पॅरेंटल डॉमिनेशन किंवा कंपॅरिझन किंवा लहान मुलांना वेळ न देणे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी न ऐकणे, ह्या सगळ्या प्रॉब्लेममुळे पण ते जे वाढणारं जे बाळ असतं ना, ते एकटं एकटं पडत जातं आणि त्याच्यातून सुद्धा त्यांना डिप्रेशन येऊ शकतं. कारण की स्टडीच्या अकॉर्डिंग
लहान मुलं, शाळेत शिकणारा जो विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे ना तो, टीनेजरचा जो ग्रुप आहे तो, लग्न झालेल्या मॅरिड फिमेल्स ज्या आहेत, हाऊसवाईफ आहेत, मोलमजुरी करणारे आणि शेतकरी वर्ग, यामध्ये मेंटल हेल्थ डिस्टर्ब किंवा डिप्रेशनच्या केसेस जास्त बघायला मिळालेल्या आहेत आपल्याला. ओके. तर दुसरं कारण म्हणजे एन्व्हायरमेंटल इफेक्ट, त्यानंतर जेनेटिक, अनुवांशिकता हे कारण असू शकतं. मानसिक ताणतणाव हे खूप महत्त्वाचं कारण असू शकतं. बायोकेमिकल म्हणजे आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये जे पण काही रसायनं असतात जे गरजेचे आहे तुमचे ब्रेन फंक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी, जर त्या रसायनांमध्ये थोडाफार बिघाड झाला तर त्याच्यामुळे सुद्धा मेंटल हेल्थची सुरुवात होऊ शकते बघा. ओके. त्यानंतरचा आपला प्रश्न येतो की एक्झॅक्टली अशा कुठल्या गोष्टी असतात की ज्या मेंटल हेल्थ डिस्टर्ब करण्यासाठी कारणीभूत ठरतात. कारणं तर बघितलो आपण, रिस्क फॅक्टर काय काय असू शकतात किंवा कुठल्या गोष्टी किंवा कुठले असे घटक आहे की ज्याच्यामुळे माणसाला खरंच त्रास होऊ शकतो. तर या क्वेश्चनला आन्सर करायचं असेल तर मला एक टर्म सांगायला आवडेल, IPR, इंटरपर्सनल रिलेशन. माणसासाठी ना महत्त्वाच्या गोष्टी काय काय असतात. आपण आपल्या स्वतःवरती खूप प्रेम करत असतो पण आपण ते विसरून जातो, आपल्याला लक्षात येत नाही. जस्ट मला कोणीतरी बोललं, मला कोणीतरी रागवलं, ओरडलं, माझ्यासोबत कोणी धोका केला, कॉन्ट्राडिक्ट केलं, गैरवर्तन केलं माझ्यासोबत, कोणी शिवीगाळ केली, मला अब्यूज केलं, ह्या गोष्टींचा ना मला त्रास होऊन जातो खूप. आणि या जेव्हा मीपणाला ठेच पोहोचते ना तेव्हासुद्धा मेंटल हेल्थ डिस्टर्ब होऊ शकते तुमची. आपले जे जवळचे लोक असतात, आई वडील, बहीण भाऊ, आपला नवरा, आपली बायको किंवा आपले इनलॉज, हे जे जवळचे लोक आहेत किंवा आपले मित्र मैत्रिणी, या लोकांकडून जर आपल्याला चुकीचं वागणूक मिळाली तरीसुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. अगदी जवळच्या लोकांमध्ये जर कुणाची डेथ झाली तरीसुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो बघा, है ना. फायनान्शियल लॉस जर झाला किंवा बिझनेस ॲम्बिशन लॉस झालं तुमचं, तुमची सोशल इमेज खराब होतीये, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम जेव्हा होतो ना आपल्या मनावरती, डोक्यावरती, तेव्हा खरं तर मेंटल हेल्थ डिस्टर्ब होण्याची सुरुवात होऊ शकते बघा. ॲज अ होमिओपॅथ आपण जेव्हा किंवा आम्ही जेव्हा केस टेकिंग करतो ना तेव्हा एक एलिमेंट्स फ्रॉम म्हणून एक पॉईंट असतो बघा. एलिमेंट्स फ्रॉम म्हणजे एखादा आजार सुरू होण्याच्या आधी अशी काही घटना होती का की ज्याचा तुमच्या मनावरती परिणाम पडलाय, है ना. तुमच्या विचारांमध्ये बदल झालाय, तुमच्या वागण्यामध्ये बदल झालाय. हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा असतो कारण की लाईफ चेंजिंग इन्सिडेंट्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये होत असतात बघा. पण त्याच्यातून कशा प्रकारे कोपअप करायचं हे प्रत्येकाला किंवा प्रत्येकाची विचारसरणी वेगळी वेगळी असल्यामुळे ते वेगळे एक्सपिरियन्सेस किंवा एक्सप्रेशन असतात आणि त्या गोष्टी आपल्याला विचारणं फार गरजेचं असतं. ठीक आहे. यानंतर येतात की कारणं झाले आपले. आताच्या नंतर आपण बघितलं की काय काय लाईक गोष्टी असू शकतात. आता नंबर का वाढत चाललाय मेंटल हेल्थचा, आपण एक पॉईंट बोललो होतो मगाशी की मेंटल हेल्थचा एक्झॅक्टली नंबर का वाढत चाललाय. हल्ली ना सोशल लाईफ खूप जास्त वाढत चाललं आहे, डिजिटलायझेशन खूप जास्त वाढत चाललं आहे. एखादा फोटो पोस्ट केला, व्हिडिओ पोस्ट केला, त्याच्यावरती काय कमेंट येईल आपण काहीच किंवा काही जज करू शकत नाही त्या गोष्टींना. हेट कॉमेंट्स आल्या, कोणीतरी वाईट बोललं, खराब बोललं, सोशल बुलिंग ज्याला म्हणतो आपण, मानसिकता ढासळू शकते, त्रास होऊ शकतो त्या गोष्टीचा. मी फोटो पोस्ट केला, मला कोणी लाईक करेल का, मला कोणी कमेंट करेल का, ह्या ज्या विचारांमध्ये असतो ना आपण, त्याच्यामुळे सुद्धा एक प्रकारे प्रॉब्लेम होतो. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट ज्याला म्हणतो आपण. या व्यतिरिक्त सेल्फ कंपॅरिझन, त्यांच्याकडे ते आहे, ही अशी दिसतीये, यांच्याकडे ह्या गोष्टी आहेत, माझ्याकडे का नाही आहे, जे कंपॅरिझन चालू होतं ना स्वतःसोबत, ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. कोविड-19मध्ये लोकांचे जॉब गेले, फायनान्शियल प्रॉब्लेम झाला, खूप जवळच्या व्यक्तींना आपण गमावलं आहे, इन्फेक्शनची खूप जास्त भीती होती, ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण ह्या केसेस वाढत चालल्या आहेत. डिप्रेशन, एन्झायटी, OCD सारखे पेशंट वाढत जात आहेत. त्यापासून खूप आजारपण आहे जुनं, आणि त्या जुन्या आजारपणामध्ये ना आपण एकटं पडत जातो. म्हणजे प्रत्येकाचं आपलं आयुष्य आहे, ते जगत असतात, पण त्या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान ना तो माणूस जो असतो आजारी, हा एकटा पडून बिकॉज ऑफ फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थची सुरुवात होऊ शकते. म्हणजे मेंटल हेल्थ डिस्टर्ब होऊ शकतो. त्याला आपण सोमॅटोसायकिक डिसऑर्डर असं म्हणतो. म्हणजे पहिले शारीरिक तब्येत एवढी खराब झालेली असते, त्याच्यामुळे मानसिकता खचून जाते आणि मग मेंटल हेल्थ डिस्टर्ब होण्याची सुरुवात होऊ शकते. या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो की केसेस वाढण्याचं कारण म्हणजे अशाच प्रकारे भरपूर गोष्टी आहेत. लहान मुलांकडे लक्ष न देणं वगैरे वगैरे, जे आपण मगाशी डिस्कस केलेलं आहोत. नंतरचा आपला प्रश्न येतो की कुठल्या अशा गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की मेंटल हेल्थ यांची डिस्टर्ब होत जाती आहे. कसं असतं माहिती आहे का, आपण स्वतः किंवा आपल्या अवतीभोवती
कोणत्या मानसिकतेतून जाते हे आपल्याला खरंच माहिती नसतं, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यातून तुम्हाला कदाचित त्या गोष्टी लक्षात येतील. बघा कसं असतं माहिती आहे का, एखादा व्यक्ती जो पूर्वी त्या गोष्टी फार एन्जॉय करायचा, जसं की बाथरूममध्ये गाणे म्हणणं, बाईक रायडिंग करणं, गिटार वाजवणं, खूप मोठ्या मोठ्याने गाणं ऐकणं है ना, ट्रेकिंगला जाणं, फिरायला जाणं, घरातल्या घरात मस्ती मजा करत राहणं, टी व्ही बघत राहणं, ह्या ज्या एन्जॉय करणाऱ्या गोष्टी असतात ना, पूर्वी ज्या गोष्टींमधून तो व्यक्ती आनंद घ्यायचा, आता तो आनंद घेणं त्याने कमी केलं आहे. जो एक जॉयनेसची जी फिलिंग असते ना, ती फिलिंग त्यांची कमी होत चालली आहे आपोआप. आळशीपणा खूप जास्त वाढत चालला आहे. कुठल्या गोष्टीमध्ये मन लागत नाही, काही मन लागत नाही, काही करावंसं वाटत नाही, लोकांसोबत बोलावंसं वाटत नाही. थोडं जरी आपण त्यांना काही विचारलं तर लगेच भडकतील, लगेच चिडतील, सांगू शकत नाही है ना. कम्युनिकेशन फार कमी होऊन जातं. झोपण्याच्या सवयी बदलतात. काही लोक प्रचंड झोपतात, काही लोकांना झोपच सोडून जाते. काही लोक खूप जास्त खातात, स्ट्रेस ईटिंग ज्याला म्हणतो आपण. काही लोकांना भूकच लागत नाही, बरोबर. काही लोकांचं वजन खूपच अचानक झपाट्याने कमी होऊन जातं, काही लोकांचं वजन वाढतं सुद्धा, राईट. किंवा आपण म्हणू शकतो की एनर्जी त्यांच्या शरीरामध्ये अजिबातच राहत नाही बघा. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं काहीतरी तर बिघडलंय. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी बिघडलंय तर लक्ष द्या. फक्त त्यांना एकदा विचारा काय झालंय, सांगू शकतोस का, विचारून बघा, बोलून बघा. जर गोष्टी तुम्हाला जर सॉल्व्ह होत असतील बोलण्यातून तर त्या खूप चांगल्या आहेत ना. जर झालं तर चांगली गोष्ट आहे, नाही तर मग आपल्याला आणखी बाकीचे पण ऑप्शन्स आहेतच. या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो की कुठले कुठले आजार मेंटल हेल्थ डिसऑर्डरमध्ये बघायला मिळतात. बघा भरपूर आजार आहेत, पण अगदी कॉमन एन्झायटी डिसऑर्डर, सिझोफ्रेनिया, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, OCD ज्याला म्हणतो आपण. याच्या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो की मेंटली रिटार्डेड जे पेशंट येतात आपल्याकडे है ना, अचानकपणे विसराळूपणा चालू होऊन जातो बघा. स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी. किंवा आपण म्हणू शकतो अजून डेव्हलपमेंटल डिसऑर्डरच्या दरम्यान पण आपल्याला बघायला मिळतात की काही केसेस असतात. बऱ्याचशा केसेस आहेत बघा. आपण एक 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 त्या आजारावरती डिस्कस करूयात. आत्ता आपण काय करायला पाहिजे जर अशा सगळ्या गोष्टी घडत असतील तर काय करायला पाहिजे. बघा तुम्ही स्वतःला ट्रीट करू शकता, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे समजून घेणं स्वतःसाठी. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणती लोकं हवी आहेत आणि कोणती लोकं नको आहेत. जर टॉक्झिसिटी वाटते ना, त्या लोकांपासून दूर जायला शिका, तिथे नाही म्हणायला शिका, लोकांपासून डिस्टन्स मेंटेन करायला शिका, सगळ्यात पहिली गोष्ट. कारण की जर एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास होत असेल ना, तर त्या व्यक्तीला तुम्हाला कट ऑफ करावं लागतं, ऑप्शन नाही आहे दुसरा, बरोबर. आवडणाऱ्या गोष्टींमध्ये मन रमवायला शिका, मेडिटेशन करा, लोकांसोबत बोला, शेअर करा है ना. जर तुम्ही पॅरेंट असाल तर तुमच्या लहान मुलांना ऐकून घ्या, त्यांना वेळ द्या. रडलो म्हणजे आपण वीक आहोत असं त्यांना शिकवू नका. रडू द्या, भांडू द्या, बोलू द्या, चिडू द्या, पण एक्सप्रेस होऊ द्या, ठीक आहे. शक्य असेल तेवढा पॅरेंट्स लोक तुम्ही तुमच्या मुलांना वेळ द्या. बिंग अ अडल्ट, आता जर एखाद्या अडल्ट व्यक्तीला जर प्रॉब्लेम आला तर 3च महत्त्वाच्या गोष्टी असतात बघा, 3 किंवा 4 गोष्टी. एखाद्या सिच्युएशनमध्ये तुम्ही ट्रॅप झालाय, तुम्ही अडकलायत ना, तर त्या गोष्टीला बघा फाईट करता येते का. फाईट करणं म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला पटत नाही आहे ना, तर आपले ओपिनियन ठेवा की हे चुकतंय, हे मला आवडत नाही आहे, बोलून बघा. जर बदलत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, बरोबर. फाईट करा, स्वतःसाठी फाईट करायला शिका, ठीक आहे. दुसरी गोष्ट, फाईट करून पण जर गोष्टी बदलत नसतील, प्रयत्न करा ॲक्सेप्ट करण्याचा. कदाचित काही गोष्टी आपल्याला पण बदलण्याची गरज असू शकते है ना. ॲक्सेप्टन्स पण कधी कधी महत्त्वाचा असतो. तिसरी गोष्ट, फाईट करायला होत नाही आहे, ॲक्सेप्ट करायला पण होत नाही आहे, आणि तिथे राहू पण शकत नाही आहे. फ्लाईट करा. फ्लाईट म्हणजे निघून जाणं, त्या गोष्टीपासून एस्केप व्हायला शिका, ठीक आहे. फाईट, फ्लाईट आणि ॲक्सेप्टन्स ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जर शक्य असेल तर ह्या करून बघा. तुमच्या मानसिकतेसाठी ह्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहे, कारण की तुमचा हात तुम्हीच पकडून बाहेर निघणं हे गरजेचं आहे. नाहीतर भरपूर लोक काय करतात ना, टेन्शन, स्ट्रेसमध्ये राहून तिथल्या तिथे राहून डिप्रेशनचे शिकार होतात, आणि कधी काळी काय होऊन जाईल आपल्याला नाही सांगू शकत. म्हणून शक्य असेल तेवढं तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. रोज थोडा तरी मेडिटेशन, योगा, एक्झरसाइज तुमच्याकडून व्हायला पाहिजे. तर अशाच प्रकारे आपण बरीचशी माहिती वेगवेगळ्या आजारांबद्दल जाणून घेऊयात नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला नसेल, आवडला असेल तर प्लीज मला नक्की कळवा. धन्यवाद.